तुम्हाला आठवतंय ना पार्ट 1 मध्ये नेमका आपण काय गोंधळ घातला होता? हो, तेच. एवढ्या मोठ्या फ्रेमवर्कमध्ये गोची करून आता मला असं वाटलं होतं आपल्याला गणपती बाप्पाच वाचवू शकतात. पण आता फ्रेमवर्क तर तयार झालं होतं म्हणून पुढचं काम होतं ते त्याला ॲक्चुअल शेप देण्याचं. सगळ्यात आधी पूर्ण फ्रेमवर्कवर थिन कार्डबोर्ड लावला आणि अर्थातच स्टेपलरमुळे काम एकदम इझी झालंय. मग सुरू झाला तो आपला खरा जुगाड म्हणजे न्यूजपेपरचे छोटे-छोटे गोळे करून पूर्ण बेस तयार करायचा. असे एक-एक न्यूजपेपरचे बॉल करून आपण पूर्ण बेस तयार झाला आणि त्यावर टिश्यू पेपर लावायला सुरुवात केली. पण इथून खरी वाट लागायला सुरुवात झाली. कारण वॉलवर जे बॉल्स सहज चिटकत होते ते सिलिंगवर गेल्यावर ग्रॅव्हिटीला जास्तच प्रिय झाले. एक पेपर बॉल लावला तो खाली, दुसरा लावला तोही खाली. आधी टिश्यू पेपर खाली, मग पेपर बॉल्स खाली. एक वेळ तर अशी आली की डेकोरेशनपेक्षा माझा पेशन्स टिकवणं जास्त कठीण झालं होतं. पण फॉर्च्युनेटली फ्रेमवर्कवर आपण वायरिंग आधीच करून ठेवली होती. त्यामुळे लाईट सुद्धा सोबत इन्स्टॉल करायला सुरुवात केली होती. आणि जसजशा लाईट लागल्या तसतसंच वाटत होतं की ओ वॉव! जे आपल्या डोक्यात इमॅजिन केलंय ते खरंच बनतंय. आता तुम्हाला फक्त कार्डबोर्ड, न्यूजपेपर आणि टिश्यू दिसतायत. पण हे सगळं मिळून काय तयार होणार आहे हे पाहण्यासाठी पार्ट 3 नक्की बघा. कारण खरी ट्रान्सफॉर्मेशन तर आत्ता सुरू होणार आहे.